नमस्कार मित्रांनो आपल्या गौरीला फायनली आता गोळी लागलेली आहे आणि गौरी आता दरीमधून गायब झालेली आहे। तर एकीकडे मात्र राजनचा अपघात तर दुसरीकडे मात्र अन्नपूर्णा आजींचा देखील अपघात झालेला आहे। तर ऋषीने फायनली नयनताराचं घर सोडलेलं आहे। तर नक्की आता पुढे काय घडतं, कशा प्रकारे कमळीला तिच्या वडिलांचं सत्य समजतं, तर ऋषी कशा प्रकारे कमळीला मदत करतो, तर कमळीची आई म्हणजेच आपली गौरी सापडेल का, तर राजन कमळीपर्यंत पोहोचेल का। चला संपूर्ण तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि ह्या संपूर्ण अपडेटमध्ये पुढे काय घडतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा आपले आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा नक्की पहा। तर मित्रांनो आपल्या गौरीला फायनली गोळी लागली तर ती आता दरीत पडून वाचेल का मरेल। तर दुसरीकडे मात्र तुम्ही पाहिलंच असेल की राजनच्या आयुष्यामध्ये पण खूप मोठं संकट आलं, म्हणजे त्याचा पण अपघात झाला। तर ऋषीने फायनली आता नयनताराचं न ऐकता ते घर सोडलंय। पण आता नेमकं काय घडतं, कशा प्रकारे होतं, चला संपूर्ण गोष्टी नीट जाणून घेऊया। तुम्ही मित्रांनो पाहिलंच असेल की आजपर्यंत ह्या गौरीने खूप चुका केल्या आणि त्याच्यातील सगळ्यात महत्त्वाची म्हणजे महामूर्ख चूक हीच केलेली असते की कमळीपासून आजपर्यंत तिच्या वडिलांचं सत्य लपवणं। म्हणजेच तुम्ही पाहिलं असेल की जर गौरीने आधीच जर आपल्या कमळीला तिच्या वडिलांचं सत्य सांगितलं असतं तर आज कदाचित ही वेळ कमळीवरती आली नसती। कारण की आता गौरीला ज्या प्रकारे गोळी लागते आणि गौरी त्या दरीमध्ये पडते, खरं तर कामिनीला कमळीला मारायचं होतं पण चुकून आपल्या गौरीला गोळी लागते। तर त्याच्यानंतर कमळी आता सगळ्या काही गावातल्या लोकांना घेऊन, पोलिसांना घेऊन त्या दरीमध्ये तिच्या आईचा शोध घेत असते। पण त्या ठिकाणी फक्त कमळीच्या आईच्या तिला चपलाच सापडतात, त्याच्यानंतर मात्र दुसरं काहीच भेटत नाही। तर मित्रांनो महाविषय म्हणजे आता एकीकडे आपल्या राजनचा अपघात झालेला असतो, म्हणजे हा सगळा योगायोगच घडत आहे। कारण की राजनचा फक्त अपघातच होत नाही, त्याला खूप जबरदस्त आणि जोरदार लागतं। दुसरीकडे अन्नपूर्णा आजींना देखील खूप जोरात भासतं मित्रांनो, कारण की तुम्ही पाहिलंच असेल की त्या घरामध्ये जो कुकर असतो तोच कुकर फुटतो। आणि आता कहाणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या ऋषीला फायनली आता नयनताराने धमकी दिलेली असते की हे घर सोडून जर तू बाहेर पाऊल जरी ठेवलं, त्या कमळीकडे जाण्याचा जरी एक विचार जरी केला तरी माझ्यासारखी वाईट कोणीच नाही आहे। आणि मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी का घडत असतात तुम्हाला माहिती आहे का? कारण की ऋषी त्याच ठिकाणी त्याच्या आईला सांगतो की हे सगळं फक्त आई तुझ्यामुळे झालेलं आहे। कारण की आज कमळीवरती, तिच्या कुटुंबावरती, तिच्या आईवरती जी वेळ आलेली आहे ना, फक्त याला जबाबदार तूच आहे आणि मी आयुष्यभर तुला माफ करू शकणार नाही। कारण की कमळीच्या आईला कोणीतरी गोळी घालून ती दरीमध्ये पडली, ह्या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहे। कारण की तुला माहितीच आहे की तू त्यांचा अपमान ज्या प्रकारे गावासमोर केला होता ना, हे त्यांना कधीच सहन झालेलं नसणार आहे। त्याच्यामुळे मी हेतून चाललोय आता त्यांच्या मदतीसाठी। तर आता चक्क आता ही नयनतारा आपल्या ऋषीला धमकी देते आणि म्हणते की जर तू ऋषी ह्या घराच्या बाहेर पाऊल जरी ठेवला तरी ह्या घराचे कायमचे दरवाजे तुझ्यासाठी बंद होतील। तर आता ऋषीच्या मनात एकच गोष्ट येते की त्याला आता कमळीची साथ दिली पाहिजे का इकडे आईचं ऐकलं पाहिजे। तर आता ऋषी काय करतो, तर मित्रांनो त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कमळीला असं वाटतं की तिची आई हे जग सोडून निघून गेली, म्हणून कमळी रडायला लागते। कारण की मित्रांनो गावातली लोक, आजूबाजूची लोक म्हणत असतात की या ठिकाणी या जंगलात बिबट्या पण फिरतो, त्याच्यामुळे त्यांच्या चपला सापडल्या, त्यांची बॉडी सापडत नाही, याचा अर्थ त्यांना बिबट्या घेऊन गेला। आणि हे ऐकल्याच्या नंतर कमळी पूर्ण घाबरून जाते। एकीकडे मात्र आता राजनचा अपघात झालेला असतो, राजनला हॉस्पिटलमध्ये लोक घेऊन जातात, पण राजनला शोधायचं असतं त्याच्या गौरीला। पण मित्रांनो राजनचा ज्या ठिकाणी अपघात झालेला असतो त्याच पुढच्या दरीमध्ये आपली गौरी पडलेली असते। तर राजन आता डोक्याला हात लावत लावत त्या ठिकाणी निघालेला असतो। तर पुढे त्याची आणि गौरीची भेट होईल का, कदाचित आता कहाणीमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे। दुसरीकडे ऋषी फायनली त्याच्या आईला सांगतो, म्हणतो की माझ्यासाठी आयुष्यात महत्त्वाची तू पण आहेस आणि कमळी पण महत्त्वाची आहेस, पण आता सध्याची परिस्थिती पाहिलं जर गेलं तर मला कमळीकडे जाणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे ऋषी आता त्या घरातून बाहेर पाऊल टाकताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल आणि त्याच्यानंतर नयनतारा आता सगळ्यात मोठा तिला धक्का बसतो। तर मित्रांनो कामिनीला वाटतं की तिचं काम झालं, पण सगळ्यात मोठी कामिनी अडचणीत आलेली असते। कारण की कामिनी तर मारायला गेली ती कमळीला, पण चुकून गौरीला गोळी लागल्यामुळे कामिनी तिथून पळून चाललेली असते। कामिनी म्हणते की हे काय होऊन बसलं, तुला मी कोणाला मारायला सांगितलेलं होतं, त्या कमळीला मारायचं होतं, त्या गौरीला नव्हतं। तर हे सगळं झाल्याच्या नंतर कामिनी म्हणते की आता लवकरात लवकर त्या कमळीला शोधून मारून टाक, कारण की ती जर वाचली तरी परत आयुष्यात प्रॉब्लेम वाढणारच आहेत। तर दुसरीकडे मात्र आता अन्नपूर्णा आजींना देखील हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं मित्रांनो, कारण की तिला देखील खूप जोरदारपणे भाजलेलं असतं। तर आता घरामध्ये काय घडतंय, दुसरीकडे मात्र कामिनीने आता अनिकाला पार्टी करायला सांगितलेले असते, त्याच प्रकारे पुढे आता अनिका पार्टी करताना तुम्हाला पाहायला भेटेल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो ह्या सगळ्या घटना ज्या घडलेल्या असतात ना, एकीकडे आपल्या गौरीसोबत असं झालं, तर एकीकडे राजांचा अपघात, तर त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नपूर्णा आजींसोबत देखील झालेलं असतं आणि ऋषीच्या आयुष्याचा देखील आता सगळ्यात मोठा प्रश्न असतो। म्हणजेच तुम्ही पाहिलं जर गेलं मित्रांनो तर कहाणीमध्ये आता खूप सारे प्लॉट ट्विस्ट येणार आहेत। म्हणजेच आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर कमळी पूर्ण आयुष्यातून खचून गेलेली असते आणि ऋषीला माहीत आहे की आता जर तिची आई तिला जर सापडली नाही, तिच्या आईसोबत काही घडलं आणि मी जर तिथे गेलो नाही तर मी स्वतःला मी कधीच माफ करू शकणार नाही। त्याच्यामुळे बंड्या पण आता कॉल उचलत नसतो, त्याच्यामुळे आता ऋषी म्हणतो की मला तिकडे जायलाच हवं। तर दुसरीकडे मात्र आता राजन ज्यावेळेस मात्र गाडीतून उतरतो, म्हणजे त्याचा अपघात झालेला असतो, त्याच्यानंतर मात्र पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की राजन आता भटकत भटकत कमळीच्या गावापर्यंत जायचं ठरवतोच, कारण की म्हणतो मी कमळीला भेटल्याशिवाय तर रिटर्न जाऊ शकत नाही, नाहीतर परत आईला वाईट वाटेल। पण इकडे आईसोबत काय झालं हे राजनला काहीच माहीत नसतं। तर मित्रांनो
कहाणीमध्ये आता सगळ्यात मोठा ट्विस्ट असा आहे की कमळी तिच्या आईला शोधून शोधून दमून जाते आणि शेवटी कमळीला वाटतं की तिची आई खरंच गेली. म्हणजेच देवाने नेमकं कमळीच्या आयुष्यात काय लिहिलंय हा प्रश्न मात्र कमळीला पडलेला असतो. कमळी रडत बसलेली असते. कमळीला वाटतं की माझ्या आयुष्यातून आई गेली, बाबा गेले, सगळेच गेले, पण नेमकं काय झालं, असं कसं होऊ शकतं, आईला गोळी कोणी मारली असेल, नेमकं काय सत्य, काय भूतकाळ आहे, असं कमळीला सारखे प्रश्न पडत असतात. पण फायनली आपला ऋषी त्या ठिकाणी पोहोचेल आणि पुढे आपल्या कमळीला तुम्हाला पाहायला भेटेल की मदत करताना. म्हणजेच ऋषीला माहीत असतं की कमळीच्या ह्या दुःखात मला तिच्यासोबत राहणं गरजेचं आहे. तर नयनतारा ठरवते की ऋषी जर माझ्या आयुष्यातून कायमचा गेला तर मी करू काय, त्याच्यामुळे मला त्या कमळीचं काहीतरी केलं पाहिजे लवकरात लवकर, नाहीतर ऋषी माझ्या आयुष्यातून गेलेलाच आहे. कारण की ऋषीजींनी जर मला सोडलं त्या कमळीसाठी तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर रोहितच्या मनात एकच विचार चाललेला असतो की काय जरी झालं तरी ऋषी या घराच्या बाहेर पडला ते खूप बरं झालं, म्हणजेच ही प्रॉपर्टी सगळी माझ्या हातात आलेलीच आहे. तर मित्रांनो, आता फायनली कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट असा येतो की पुढे राजन आता कमळीच्या गावात पोहोचल्याच्यानंतर कमळीच्या आणि राजनची पुढे भेट होताना तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यानंतर कमळी रडायला लागते आणि राजन म्हणतो की कमळी काय झालं नेमकं सांग मला. तर कमळी म्हणते की माझ्या आईला कोणीतरी गोळी मारली, आई दरीत पडली, आई सापडतच नाही. तर राजन म्हणतो की काळजी करू नको, आपण तुझ्या आईला शोधून काढू, कुठं घडला हा प्रकार आणि काय काय झालं सांग मला. म्हणजेच मित्रांनो, आपला राजन चक्क आता कमळीच्या मदतीला धावून जातो आणि कमळी आणि राजन ह्या दोघांना एकत्र पाहून खरंच खूप बरं वाटतं. कारण की कमळी राजनसमोर अशा प्रकारे रडत असते आणि राजन तिला अशा प्रकारे समजून घेत असतो ना, हे पाहून यार मित्रांनो खरंच म्हणजे लिटरली खूप वाईट वाटतं. कारण की तुम्ही हे पाहचाल त्यावेळेस मात्र तुम्हाला पण ही गोष्ट समजेलच. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, सगळ्यात भयंकर गोष्ट तर अशी घडलेली असते, एकीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता अन्नपूर्णा आजींच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं टेन्शन हेच असतं की राजन आता त्या कमळीच्या आईला आणि कमळीला भेटला का नाही, कारण की कमळीला रिटर्न मुंबईला आणायचं असतं. तर आता सगळ्यात भयंकर गोष्ट अशी घडते मित्रांनो की आता ज्यावेळेस मात्र राजन कमळीच्या आईचा शोध घ्यायचा ठरवतो त्यावेळेस मात्र राजन देखील सगळीकडे कमळीच्या आईला त्या ठिकाणी शोधायला जातो. पोलिसांना म्हणतो की तुम्हाला काही जरी लागलं तरी मी सगळ्या गोष्टी देतो, पण प्लीज कमळीच्या आईला शोधा. पण आता राजनच्या आयुष्यामध्ये सगळ्यात टर्निंग पॉईंट असा येतो की राजन म्हणतो की कमळी, तुझ्या आईचा काही फोटो असेल तर दाखव, आपण तो पोलिसांना देऊ, त्याच्यानंतर मात्र सगळ्या गोष्टी इझी होतील. तर ज्यावेळेस मात्र कमळी आता राजनला कमळीच्या आईचा फोटो द्यायला जाते आणि कमळीच्या आईचा फोटो राजन हातामध्ये घेतो त्यावेळेस मात्र राजनच्या पायाखालची जमीन सरकते. म्हणजेच मित्रांनो, राजनला समजतं की त्याच्या गौरीचा हा सगळा प्रकार झालेला आहे. म्हणजेच गौरीला कोणीतरी गोळी मारलेली आहे आणि गौरीच दरीत पडलेली आहे आणि गौरीच हरवलेली आहे. आणि त्यावेळेस मात्र राजनला पूर्ण विश्वास बसतो की कमळी खरंच त्याची मुलगी आहे म्हणून. पण आता कमळीला हे सत्य माहीत नसतं ना की खरंच राजनच तिचा खरा बाबा आहे म्हणून. ते आता कमळी कशा प्रकारे तिच्या बाबांना शोधेल हा तर रंजक ट्विस्ट आहेच. दुसरीकडे आता ऋषी कमळीच्या मदतीला आलेला असतो. तर आता एकीकडे राजनला ज्यावेळेस गौरीचा फोटो भेटतो त्यावेळेस राजन मात्र ठरवतो की काही जरी झालं तरी मी माझ्या गौरीला शोधून दाखवणारच. पण राजन म्हणतो की तू काळजी करू नको बाळा, आता मी तुझ्यासोबत आहे. पण ही कामिनी मित्रांनो टपून बसलेलीच असते आणि ही कामिनी आता कमळीला संपवायला जाते जोपर्यंत गौरी भेटत नाही तोपर्यंत. पण मित्रांनो, काळजी करू नका. तुमच्या सगळ्यांना असं वाटेल की गौरीचा खरंच मृत्यू झाला, गौरी गायब झाली, सगळ्या गोष्टी. पण मित्रांनो, कहाणीत सगळ्यात मोठा पुढे ट्विस्ट पाहायला भेटेल की आता राजन कमळीला घेऊन मुंबईला येताना तुम्हाला पाहायला भेटेल. कारण की राजन म्हणतो की आत्तापासून तू माझ्या मुलीसारखीच आहे. कारण की भलेही माझी खरी मुलगी कोण आहे मला सापडलेलीच नाही आजपर्यंत, पण तू काळजी करू नको, तू माझी आतापासून खरी मुलगी आहेस. कारण की राजनला असं वाटतं की कमळीच्या आयुष्यातून खरंच तिची आई गेली, त्याच्यामुळे आता राजन कमळीला मुंबईला घेऊन येताना पाहायला भेटेल. आणि तुमच्या सगळ्यांना असं वाटत असेल की मग त्या गौरीचं काय झालं पुढं, तिची बॉडी सापडली नाही किंवा काहीच गोष्टी सापडल्या नाही. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली गौरी पुढे जिवंत तुम्हाला पाहायला भेटेल. कारण की सगळ्यात मोठा कहाणीत हाच ट्विस्ट आहे. कारण की कामिनीला आता असं वाटत असतं की कमळीला संपून टाकूया आपल्याच घरामध्ये आणि दुसरीकडे मात्र त्या गौरीचा तर खेळ संपला, पण गौरी परत येताना तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजेच खूप सारे ट्विस्ट, टर्निंग पॉईंट सगळं काही तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला हाईप करा.